सटवी करी बाळांतपण ही सत्ता ज्या रावणाची तुम्हाला मान्यच करावा लागणार आहे। रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं। तुम्ही टाळ्या वाजवल्या पण माझ्या रूपकार केल्यासारख्या वाजवल्या। तुमची टाळी कशी माहिती का चिंचपूरकर? अंदर दर आली वय आमच्या गावात, दर घे दर, टाळी पाहिजे तुला, दर घे अंदर 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 दार असं कसं रे दादा? असं वागून पुन्हा लोक म्हणतात देव भेटत नाही। हे असं आहे बघा, 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना, तू जिंदगीवर देवासमोर नाचला। नवरात्राचे उपास, दसऱ्या दिवशी बोकड देवी कोपते पण पोत्यात घालून आणला पाहिजे सांगणारा, आणि पुन्हा लोक म्हणतात म्हणजे काय लोकच मला कळतच नाही। जयाचे আহিक धड नाही तयासी परित्र पुससी काही, अशी गत आहे माऊली आपली। अहिक म्हणजे जगणं, आम्हाला जगता आलं नाही आणि आम्ही मोक्षाची अपेक्षा करतो। आधी जग तरी, आनंद तरी व्यक्त कर, कळू तर दे कुठं माहेर आहे तुझं। नाथबाबा सांगतात मला कळतं रे विठ्ठला, अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले। कुठं आहे माझा आनंद? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, आताचा नाथ जनार्दन। कळतंय की मला? कळत नाही असं जगात कोणी नाही मायबाप, सगळ्याला सगळं कळतं। माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, बरं कळत नाही, सगळं कळतं। कसं कळत नाही? मार मार मारतो बायकोला राती आणि सकाळी म्हणतो नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही, एवढंच बरं कळत नाही। आता काय करायचं? चिंचपूरच्या माय मावल्या पिला की टोपलवर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या त्याच्या, त्याला म्हणायचं काळ म्हणू काय ताकद वाढती गोड लागतात, खा। खाईल का ग माय? अगं किती बाटल्या टाकलेल्या असू दे तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय कमी, लेंड्या आहेत ना त्या। कळतं त्याला, नाटक करतं ते, तसं कळतं या जीवाला सगळं। सांगा ना दादा मला, सकाळी एखाद्यानं मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला सामनगावच्या दर्शनाला, येईल का? काय म्हणेल 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 नग नग आज चुकीचं खाल्लंय। म्हणजे मूर्ख तुला कळतंय खाल्लंय ते चुकीचं, जे गुरुजवळ देवाजवळ संताजवळ जायच्या पात्रतेचं म्हणजे कळत नाही का दादा? सगळं कळतं हो, पण माऊली सांगतात विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी, बैसीजी तरी हिंडवी दाही दिशा। विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषालाच चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं। ते मन आहे आता कुठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला। याला स्थिर करायची ताकद फक्त तुझ्यात आहे। म्हणून माझं मागणं एवढंच आहे, या मनापासून निर्माण झालेले सगळे द्वेष एकदा तुझ्या अग्नीमध्ये टाकू दे, एकदा त्याची आहुती देऊ दे, मग काय एका जनार्दनी एकटीच राहू दे, सगळीच मरू दे, एकटीच राहू दे। एकदा मी एकटी झाले की देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा। आणि मग मी जर एकटी झाले, हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे। जेव्हा मी ज्ञानाचाही अहंकार केला नाही, जेव्हा मी सामर्थ्याचाही गर्व केला नाही, जेव्हा मला कळलं की तुझ्यामुळेच आहे, तेव्हा तुझ्यात आणि माझ्यात अंतरच राहिलं नाही। आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे। मग माऊली म्हणतात कोण झालो मी? अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज, सेवती साधू संत मनोवेदिला माझा, तुझाच क्रिया अवतार। म्हणून तर माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा, आणि कितीही ज्ञानी असलो तरी माझं माहेर जाई नगे मायत या पंढरपुरा, भेटे ना माहेरा। मी ही सासरवाशीच की, जोपर्यंत तुझ्या चरणाशी येत नाही माझं माहेर। एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई,
चरणी गंगा. देव पाहावया गेलो तिथे देवची होणी ठेलो. मग न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी. पहिला मारायचा तो सासरा म्हणजे दंभ. विषयाकडे आलात का तुम्ही? देवाकडे जाऊन मागणं मागितलं, सासरा मारा अशी अपेक्षा केली. कुठला मारायचा? दंभ. कोण दंभ? असत्य, कल्पना, इमॅजिनेशन. दंभ. माझी गाडी, माझा बंगला, माझं आयुष्य, माझं शरीर, माझी माणसं. कधीही लक्षात ठेवा, माझी माणसंच त्रास देतात. समाजात एवढी हिंमत नसते की आपला धीर खचवू शकतील, पण आपल्या माणसात एवढी ताकद असते, त्यांचा एक शब्द आपलं अख्खं आयुष्य पणाला लावतं. जाऊ द्या ना, बोलू द्या, काय फरक पडतो? जर मुक्ताईला कळलं नसतं आपलं आणि परक कोण, तर ज्ञानेश्वरी पडलीच नसती आमच्या पदरात. काय अधिकार असतो माय माऊलीचा? ती 5 वर्षाची अधिशक्ती. माझं ज्ञानदादा झोपडीमध्ये दरवाजा लावून बसलंय, म्हणून इकडं टोळे पाणवणारी ती माय ज्ञानदादाला विचारते, ज्ञानदादा योगी पावणा मनाचा सहाय अपराध जनाचा एवढा अधिकार आहे की हो तुमचा? विश्व रागे झाले वणी संत सुखे भावे पाणी. ह्या लोकांनी द्वेष निर्माण केला म्हणून काय झालं? अहो तुम्ही कर्तव्य किती सामर्थ्यवंत, तुम्हाला नाही काही फरक पडला पाहिजे. ज्ञानोबारांनी सांगितलं, मुक्ता कधीपर्यंत ग? हातभर शुद्धीपत्रासाठी मागापाला देहांत प्रायचित्त द्यायला लावलं, तेवढं करूनही समाधान वाटलं नाही या समाजाला. पायदळी अन्न तोडवलं. अगं एवढं करूनही वाईट वाटलं नाही यांना. तोंडावर दरवाजे बंद केले. अगं तुला मांड खायचं होतं, अख्ख्या आळंदीमध्ये खापर मागत फिरलो. हे खापरही ज्या लोकांनी पदरी पडू दिलं नाही, त्या समाजासाठी मी काय यातना भोगायच्या कर? याच्यापेक्षा समाधी लावावी, चरणावर मस्तक ठेवावं, विठ्ठलाचा देह सोडून द्यावा. किंवा कशाला एवढा त्रास? या समाजासाठी ज्यांना आपल्याविषयी काहीच आत्मीयता नाहीये. त्यावेळेस मुक्ताईने सांगितलं, ज्ञानदादा कळतंय मला तुमचं म्हणणं, पण कसं सांगू तुम्हाला? थोडासा विचार करा. या लोकांच्या वागण्याचा तुम्हाला एवढा त्रास होतोय, तर या लोकांच्या वागण्याचा त्यांच्या आत असणाऱ्या परमेश्वराला किती त्रास होत असेल? त्या परमेश्वरासाठी ताटी उघडा. काय सामर्थ्य असो त्या माय माऊलीचं. ताटी उघडा ज्ञानेश. आपलेच दात. जीभ चावली म्हणून दाताला कोण त्रास देत का? नका ना दादा, गरज आहे तुमची. त्या मुक्ताईमुळे आज सगळ्या ग्रंथाचा राजा आपल्या पदरात आहे. हे संस्कृत सुद्धा आम्हाला सहज केलं त्या माऊलींनी. ताकद असते रे दादा, खूप ताकद असते. काय झालंय माहितीये का? आमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज. आमचा भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. इतके म्हणजे काय तुम्ही कुठल्या बुद्धिमत्तेनं जगताय मला कळतच नाही कधी कधी. पण आपली अवस्था कशी आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे बाळा, वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला, म्हणला येडा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. गप राहा ना बाबा. दुसरा नारळ दिला. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामताय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. जे जागे आहेत त्यांना कळलं दादा, जे हुशार आहेत त्यांना कळलं, ज्यांना कळलं ते हुशार आहेत दादा. तू 2दा एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा चिंचपूरकर किती नारळ दिले लेकरू होईल. मी तुम्हाला सांगते, द्वैताची झाडणी गुरु विनत ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल ना आम्ही. दंभ म्हणजे हेच बर का.
द्वैत, दंभ, असत्य, कल्पना एकच शब्द आहे. द्वैत, असत्य. या असत्य नावाचा सासरा एवढी वर्ष सांभाळला. अहो या असत्यामुळे तर सत्यदेव कळला नाही. ज्या दिवशी हा सासरा मारला त्या दिवशी कळलं सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे की रे. हे सगळं इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. अहो हे सगळं जग ऍडव्हर्टाइजमेंट वरच चालतंय. इथं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. फॉर्च्युनर वाल्याला हरिपाठ काही ना, पण तिथं गर्दी आहे. चलत येणाऱ्याची ज्ञानेश्वरी का मुखत कथा असताना पण त्याला कोणी खात नाही. कलियुग आहे बाबा हे. देव सुद्धा प्रसिद्धीवर आहे. ज्याची प्रसिद्धी जास्त त्याला गर्दी जास्त. खरंय का खोटंय? तुम्ही बोलत जा बरं. विनंती माझी. तुमचं कसं आहे, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारला एवढा का हसतो? ती म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. अरे कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तशी गत आहे. माझं ठरलंय ते ठरलंयच. पुण्य. तुम्ही भक्तीकडे जाऊ नका. विनंती आहे ना दादा. आमचं दोन्हीकडनं गुतलंय, तुमचं कुठून तरी असू द्या. आणि कसं आहे ना दादा, ते देवाचं नाव आहे हो. नाही तर यावी न बुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. देव काही कोपत वगैरे नाही बघा. कधीच आई भवानी वगैरे काही कोपत वगैरे नाही. थोडासा विचार करा. महिषासुराचं मर्दन आई तुळजाभवानीनं करण्यासाठी अवतार घ्यावा. महिषासुराचा इतका माज झाला म्हणून त्रिशूल मारावं. महिषासुराचं मर्दन करताना त्रिशूल लागल्यानंतर मुखातनं आई शब्द निघावा. अहो राक्षसाची सुद्धा मया ज्या जगत जननीला आली, तिनं विचारावं अरे आई म्हणलास मरण तर माघारी घेऊ शकत नाही, बाकी काय मागायचं ते माग. महिषासुरानं सांगितलं आई द्यायचंच असेल दान पदरात तर एवढंच दे, जोपर्यंत तुझं नाव घेतलं जाईल तोपर्यंत माझं नाव घेता येईल एवढा अधिकार माझ्या पदरात टाक. आजही आपण म्हणतो महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरते तारक संजीवनी. विचार करून सांगा मला, हुशार आहात तुम्ही. राक्षसावरही जी कृपा करते ती तुमच्या आमच्यावर अवकृपा करेल. राक्षसालाही जी पदरात घालते आई म्हटल्यावर त्याच्यावरही जी प्रेम उथाळून टाकते ती तुम्हा आम्हाला कोपेल. पण आमच्या पोटासाठी आम्ही काही म्हणतो, तसे आम्ही येडेच आहे. मला कधी कधी नवल वाटतं. अहो माणसं आहे ना, आजकाल शिकली सवरलेली माणसं सुद्धा इतकी विचित्र वागतात दादा. देव नाकारायचं सामर्थ्यच कुठून येतं मला कळत नाही यांच्यात. कशा कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारतात? आजकालची शिकलेली मुलं मुली त्यांना जर विचारलं ना बाबा कीर्तन हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतोस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहेस, पण कधी भजन करताना दिसला नाहीस. आजकालची पोरं कौतुकाने सांगतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके रे, नो इशू. तुम्ही देवाला मानत नाहीयेत, वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. उगच कसा देव आवडेल? तुका म्हणे ते पाहिजे मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पाठ कुठे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येत आहे. उगच कसा तू देवाला आवडशील आणि देव तुला आवडेल? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. लय ऐटीत सांगतो. काय म्हणतात गेलतो पण बसलो नाही, मधनच आलो, काम होतं. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप यात तुमचा दोष नाही. माझे माऊली सांगतात तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही. हे सगळ्यात मोठी सत्यता आहे. भाषा माझी नाहीये. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावयान पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. तू असत्य जगतोय, तुझं प्रारब्ध वाईट आहे. तुला आजही देव आवडत नाहीये, तुझं प्रारब्ध वाईट आहे. अरे लहान वयामध्ये भजन करावं असं वाटतंय, तुझ्या मायबापाची पुण्यही आहे. तैसी तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञ वरलं. सोपं करून सांगायला गेलं. धन्यवाद.